माईकचा ऍक्सेस आहे तुमच्याकडे, तुम्ही माईक अनम्यूट करून सुद्धा बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपलेच लोक आहेत, तर मी माईक अनम्यूट नाही ठेवलंय. दिसतोय सर, दिसतोय. One second. नाहीये. हॅलो. हॅलो. येतोय सर आवाज? ओके, परफेक्ट. चलो गाईज, स्टार्ट करू. तर येऊया गोल्ड कडे. मी 2-3 पॉइंट्स मी अनालिसिस पण केलेले आहेत आणि मी पॉइंट्स लिहून पण ठेवलेत. ते गोल्डचा पुढचा काय सिनेरिओ काय राहील. सगळ्यात अगोदर गोल्ड कडे येऊया. गोल्डचं काय राहील, मग बीटीसी बघू आपण, ज्या गोष्टीसाठी आपण इथे स्पेशल कॉल घेतलाय. तर फर्स्ट गोल्ड कडे स्टार इयरली कॅन्डलची क्लोजिंग झालेली आहे. तर गोल्ड ह्या इयर मध्ये हिस्ट्री मधलं सगळ्यात हायेस्ट रिटर्न्स दिले आहेत. 64% रिटर्न्स आलेले आहेत गोल्ड मध्ये. ऑलमोस्ट 65%चा रिटर्न. याच्या अगोदर तेवढं कधी रिटर्न्स आलेले नाहीत. हिस्ट्रीमध्ये एवढे रिटर्न्स कधी आले नाहीत फ्रेंड्स. तर हा एक खरंच एक हिस्ट्रीच बनलेली आहे लास्ट इयरचा गोल्डचा जो रॅली आलाय या याच्यामध्ये. तर इयरलीचं कॅन्डल बघितलं तर आपल्याकडे नो एव्हिडन्स, मोठी बुलिश कॅन्डल बनली आणि वरतून रिजेक्शन आहे छोटासा. तर इयरली मध्ये नो क्लॅरिटी. बट मंथली मध्ये बघूया, मंथली मध्ये काय सिनेरिओ आहे. तर मंथली मध्ये जो एक्सपेक्टेड मी लास्ट मंथ म्हणजे डिसेंबर मी जो बेरिश एक्सपेक्ट करत होतो, ते डिसेंबर मध्ये बेरिश एक्सपेक्टेड नाही आला. बट जानेवारीमध्ये मी याला बेरिश बघत आहे. जानेवारीमध्ये पूर्ण मंथ मी गोल्डला बेरिश कॅन्डल बघत आहे. कुठंपर्यंत बघतोय, तर फर्स्ट टार्गेट माझं 4,000चं टार्गेट राहील. फर्स्ट टीपी डाऊन साइड, फर्स्ट टीपी टार्गेट झोन, आणि सेकंड टीपी हे राहील. सेकंड टार्गेट, चलो फर्स्ट टीपी सेकंड टार्गेट झालंय. मी या लेवल पर्यंत गोल्डला डाऊन साइड बघतोय सगळ्यात अगोदर. कारण जो लास्ट जो कॅन्डल क्लोजिंग, जी लास्ट ही कॅन्डल आहे रिजेक्शन साथ क्लोज झाली. बट अजून एक एव्हिडन्स आहे. माझे स्टुडंट्स इथे कोण असेल तर स्टुडंट्स, एनिवन, कोणी गेस करू शकता. जे बुटकॅम्पला होते मी त्यांना बुटकॅम्पचं माझ्या याच्यामध्ये शिकवले की गोल्ड मध्ये काय बघायचंय. ऋषिकेश, साई, रोहित, एनिवन. कॅन्डलस्टिक बघून तुम्हाला आयडिया आली असेल की मी जे सिर्फ कॅन्डलस्टिक वरती मी प्रोडिक्शन देतो. कॅन्डलस्टिक वर हे कॅन्डलस्टिकच्या हिशोबाने मी गोल्डला डाऊन साइड एक्सपेक्टेड आहे. या साईनात राईट, तुम्ही राईट अनोटेट केलं, व्हेरी नाईस. तर मंथली कॅन्डल हा मला सेलिंग सांगतोय. फर्स्ट मंथली सेलिंग मी तर टाईप करून ठेवतो की किती एव्हिडन्स आहेत मला गोल्ड मला सेल करण्यासाठी. इथे टाईप करेल. तर ते सेकंड, इथे मी नोट डाऊन करून ठेवतोय. मंथली म्हणून सांगतोय मला सेल. ठीक आहे, हा झाला सेल मंथली. आता येऊया वीकली मध्ये. वाव गाईज, वीकली मध्ये माझा फेवरेट कॅन्डलस्टिक कुठले कॅन्डलस्टिक गेस करू शकता.
प्लीज चॅटबॉक्स मध्ये टाका वीकली कॅन्डल मध्ये काय आलेलं आहे. वीकली कॅन्डल मध्ये काय बेरिश एंगल्फिंग. बेरिश एंगल्फिंग माझं फेवरेट कॅन्डलस्टिक आलेला आहे. बेरिश एंगल्फिंग. दुसरा एव्हिडन्स आला मला मंथली मध्ये रिजेक्शन कॅन्डल आहे. रिजेक्शन कॅन्डल आपल्या लँग्वेज मध्ये अपत्रस्त. अपत्रस्त आलेला आहे. हा एक एव्हिडन्स झाला. वीकली मध्ये सेलिंग सांगतोय हे एव्हिडन्स आलाय. काय एव्हिडन्स? की बेरिश एंगल्फिंग वन ऑफ द बेस्ट एव्हिडन्स. आणि दुसरं एक टॉपिक आहे ऑब्झर्प्शन कॅन्डल म्हणून. ऑब्झर्प्शन कॅन्डल काय असते? कुठल्याही एक लेवल ऑफ रेजिस्टन्सचा ब्रेकआउट होतो. हा लेवल ऑफ ब्रेकआउटचा कॅन्डल आहे. जर त्याचा हाय ब्रेकआउट नाही झाला आणि त्याचा डायरेक्टली लो ब्रेकआउट झाला म्हणजे हे झालं फेक ब्रेकआउट. एक एव्हिडन्स आहे याच्याबद्दल कोणाला आयडिया नाहीये. तर हा लेवल ऑफ रेजिस्टन्स हा ब्रेकआउट कॅन्डलचा हाय ब्रेकआउट नाही झाला, कन्फर्मेशन नाही भेटला, नेक्स्ट कॅन्डल डाऊन आलंय आणि ब्रेकआउट कॅन्डलचा लो ब्रेकआउट झालंय म्हणजे हे काय झालं? फेक ब्रेकआउट. हा एक वीकली मध्ये एव्हिडन्स आहे सेल साठी. तर पुढे येऊया डेली टाइम फ्रेम वर. वाव, डेली टाइम फ्रेम वरती काय एव्हिडन्स आहे? डेली टाइम फ्रेम वर सुद्धा मला एव्हिडन्स काय येतात? सेलचे येतात. आणि इथं सुद्धा बेरिश एंगल्फिंग आलेली आहे. बेरिश एंगल्फिंग नोट करून ठेवल्या. आता मला मंथली सांगतोय सेल करा, वीकली सांगतोय सेल करा, डेली सांगतोय सेल करा. आता आपण 4 आवर्सच्या टाइम फ्रेम वरती बघूया सेल कुठून करायचा आणि सेल कुठपर्यंत होल्ड ठेवला पाहिजे. तर 4 आवर्सच्या टाइम फ्रेम वरती येऊया. बट इथं डेलीचं जर बघितलं, डेलीचं हा बेरिश एंगल्फिंगचा लो ब्रेकआउट झालेला नाहीये अजून. पॉसिबिलिटी की गोल्ड इथून थोडंसं बुलिश जाईल आणि अगेन डाऊन साइड येईल. बट एक्झॅक्टली क्लॅरिटी आपण 4 आवर्सच्या टाइम फ्रेम वरती घेऊया. तर येऊया 4 आवर्स टाइम फ्रेम वर. येस, हे आहे 4 आवर्सचं टाइम फ्रेम. इथं काय आपल्याला एव्हिडन्स मिळतात बघूया. रिव्हर्स using 1 सेकंड फ्रेंड्स. ठीक आहे, हा चॅनल मध्ये प्राइस काय करतोय? रेंज म्हणजे चॅनल मध्ये फॉलो करतोय. इथे करंट सपोर्टला आहे. इथून प्राइस थोडस बुलिश जाऊ शकतो. कुठेपर्यंत जाऊ शकतं? सिंपल लाईन चार्ट वरती येणार मी, लेवल ऑफ रेजिस्टन्स बघेल. या लेवल पर्यंत एक्सपेक्टेड आहे गोल्ड अगेन बुलिश जाईल. या झोन पण हा खूप मोठी झोन आहे. किती बिप्सचा झोन आहे बघूया एकदा. अजून आपलं छोटस झोन पाहिजे. लगभग हे आहे $73. लय मोठं झोन आहे. तर झोन मध्ये अजून थोडेसे चेंजेस करूया, क्लॅरिटी घेऊया. तर फ्रेंड्स इथे हा एक झोन निघून येतोय. त्या झोन पर्यंत गोल्ड एक्सपेक्टेड बुलिश जाईल. इथून प्राइसेस बुलिश बघू शकतो आणि इथून या लेवल पासून डाऊन साइड. हा एक एव्हिडन्स आलाय. इथं आपल्याला डाऊन साइड एव्हिडन्स आला. लॉंग टर्म गोल्ड आपण सेल करू शकतो. अजून काय? अजून काय एव्हिडन्स आलेत बघूया. अजून छोटेच टाइम फ्रेम मध्ये 1 आवर मध्ये. 1 आवर मध्ये जर मी रिव्हर्स यूज ऑफ ट्रेंड लाईन यूज केला या प्रमाणे आणि इथे ठेवला तर व्हेरी नाईस, परफेक्ट, टू गुड. एक्सपेक्टेड आहे की गोल्ड काय करेल? इथून प्राइस 1 सेकंड. ठीक आहे, इथून प्राइस वर जाऊ शकतो अशा पद्धतीने. जे लोक म्हणतात लिक्विडिटी सेफ, ह्या लेवलचं लिक्विडिटी घेऊ शकतो. लिक्विडिटी ग्रॅप केल्यानंतर इथं आपल्याला एव्हिडन्स दिलं या झोनला. तर इथून आपण
डाऊन साइड रॅली एन्जॉय करू शकतो. हा माझा सिनेरिओ आहे गोल्ड साठी, जे मी गोल्डला या लेवलपासून डाऊन साइड बघेल. अजून मार्केट लाईव्ह कंडिशन तर मी अपडेट करतच राहील टेलिग्रामला किंवा युट्यूब लाईव्ह स्ट्रीमला. हे ट्रेडसाठी सगळे रेडी राहा. ते खूप रेअरली मिळतात रिव्हर्सल ट्रेंड, रिव्हर्सलचे ट्रेड्स. तर एक्सपेक्टेड आहे रिव्हर्सल इथून भेटेल आपल्याला. इथून जर एव्हिडन्स आले तर आपण वन ऑफ द बेस्ट ट्रेड सेटअप्स घेऊ शकतो. तर हे गोल्डचे नेक्स्ट पूर्ण जानेवारी महिन्याचा प्लॅनिंग आहे की आपण गोल्डला पण डाऊन साइड बघूया. तर गोल्डचे अनालिसिस ऑफर तुम्हाला समजले असतील. इथं तर बायसाठी काही काउंटर ट्रेड कसं करू शकतो बघूया. काय काउंटर ट्रेड मिळू शकते का. ज्यांना ज्यांना काउंटर ट्रेड करायचंय, ज्या ज्या लोकांना उद्या सपोजिंगली मार्केट स्टार्ट झाल्यानंतर बाय करायचंय, तर इथं याच्यावरती अशा पद्धतीने बुलिश कॅन्डल फॉर्म झाला तर या लेवल पासून तुम्ही स्टॉप लॉस इथं ठेवून गोल्डला बाय करू शकता. कुठेपर्यंत, या लेवल पर्यंत बाय करू शकता. ठीक आहे. गोल्डचा उद्याचा हा एक अनालिसिस आहे. काउंटर ट्रेड ऑलवेज कमी क्वांटिटीने घेत जावा. रिस्की ट्रेड सेटअप असतात. तर हा अशा प्रकारचा एक सिनेरियो आहे. चलो, व्हेरी नाईस, परफेक्ट. याचा ब्रेकआउट झाला, डबल बॉटम आहे इथं. सी, बॉटम नंबर 1, बॉटम नंबर 2, ट्रिपल बॉटम, 4 बॉटम लागलेले आहेत. त्याचा नेकलाईन ब्रेकआउट झाला, तुम्ही बाय करू शकता. हा सिनियर राहील उद्यासाठी, जो वन ऑफ द बेस्ट ट्रेड सेटअप राहील. हा पण काउंटर ट्रेड बाय साइड. 1 आवरचं तर स्ट्रक्चर ठीक आहे. ओके. तर फ्रेंड्स, गोल्डचे अनालिसिस समजलेत का? त्याच्यात कोणाला काही डाऊट्स असेल तर विचारू शकता. माईक अनम्यूट करून. गोल्डचे अनालिसिस क्लिअर झालेत? बाकी क्वेश्चन आन्सर्स पण करूया. प्लीज रिएक्शन काहीतरी थांबेल द्या. ऑडिबल आहे मी क्लिअर? चलो ठीक आहे, पुढे जाऊया. बीटीसी, दुसरा पेअर मी काढून ठेवलंय बीटीसी. ओके. बीटीसी काय करेल, काय एक्सपेक्टेड आहे हे मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमला सांगितलंय. हे वाला बीटीसी या लेवल पासून फॉल होऊ शकतं. आणि मी ऍक्च्युली या ट्रेड मध्ये माझी एंट्री आहे. ट्रेड अजून सुद्धा चालू आहे. हा माझा ट्रेड सेटअप होता, आहे ऑलरेडी, म्हणजे चालू आहे स्टील करंटली. काल वाटलं मला स्टॉप लॉस हिट होईल, बट परत फेवर मध्ये आलाय. एनिवे, पुढे जाऊया. बीटीसी काय करते. इयरली कॅन्डल बघू. बीटीसीचा इयरली कॅन्डल मध्ये, ओके, इयरली कॅन्डल बेरिश अपत्रस बनलेला आहे. खाली वीक आहे, वरतून पण वीक आहे. रिजेक्शन कॅन्डल, व्हॉल्यूम काहीच नाहीये. तर एक्सपेक्टेड की बुलिश मोमेंटम वरती जाईल थोडासा. प्राइस मे बी जाऊ शकतो 1,08,000 पर्यंत अपसाईडला, मग परत डाऊन साईडला येऊ शकतंय. 1 सेकंड. ओके फ्रेंड्स, ठीक आहे. तर मी जेव्हाही आता इयरली पासून का करतो, एक अनालिसिस जर सांगायचं म्हटलं, काही लोकांना क्वेश्चन येत असेल इयरली का, कारण इयरली क्लोजिंग झालंय. तर एकदा इयरली चार्ट बघणं इम्पॉर्टंट असतंय. त्याच्यामध्ये क्वार्टरली पण क्लोजिंग झालेलं आहे. क्वार्टरली पण चार्ट बघणं इम्पॉर्टंट आहे. मंथली बघणं इम्पॉर्टंट आहे. इयरली, क्वार्टरली, मंथली 2 दिवस थांबल्यानंतर आपला वीकली पण कॅन्डलची क्लोजिंग होईल. तर हे क्लोजिंग झाल्या म्हणून आपल्या पुढच्या डायरेक्शनसाठी हा स्पेशल कॉल ठेवलाय आपण. तर यासाठी मी हे अनालिसिस इयरली पासून स्टार्ट करतोय. तर बीटीसी मध्ये पण इयरली म्हणजे बेरिश कॅन्डल झालंय, खाली पण वीक आहे, वरती पण वीक आहे, आणि याची व्हॉल्यूम खूप कमी आहे. मग जर मंथली मध्ये बघितला, वाव, मंथली मध्ये जर आपण ह्या दोन्ही कॅन्डलला जर बघितले, ठीक आहे, लास्ट 2 कॅन्डल्स, तर हे इंडिकेशन देते की प्राइस बुलिश जाऊ शकतं.
प्राइस एक्सपेक्टेड बुलिश जाईल. हा आपला सपोर्ट झोन आहे आणि सपोर्ट लेवलला एव्हिडन्स आलाय. तर जानेवारी मंथ मी BTC ला बुलिश बघत आहे. एक्सपेक्टेड. तर आता वीकली टाइम फ्रेम वर येणार. तर वीकली टाइम फ्रेम साठी अजून 3 दिवस बाकी आहे गाईज कॅन्डलची क्लोजिंग व्हायला. ठीक आहे. वीकली मध्ये नो क्लॅरिटी, प्राइस रेंज चालू आहे, नो एव्हिडन्स. डेली मध्ये बघूया. हा वीकली मध्ये एक एव्हिडन्स आलाय. सी हे लास्ट जर मी 2 कॅन्डल बघितला, इथं सेलिंगचा प्रेशर होता या कॅन्डलमध्ये. इथे मी याला डिलीट करेन. आता हे बुलिश कॅन्डल जो फॉर्म झालाय, इथं सेलिंग प्रेशर आले वर. ठीक आहे. जर इथं सेलिंग प्रेशर एवढं स्ट्रॉंग राहिला असता तर त्याचा नेक्स्ट कॅन्डल कशी बनली पाहिजे होती? चांगलं बेरिश कॅन्डल बनला पाहिजे होता अशा पद्धतीचा. बट रिझल्ट तो नाही आला. रिझल्ट काय आला बघा, एकदम नॉर्मल छोटासा कॅन्डल. एकदम छोटासा कॅन्डल, बेरिश कॅन्डल फॉर्म झाली नॉर्मल. तेवढं स्ट्रॉंग मोमेंटम कॅन्डल बनलेलं नाहीये, डाऊन साइड मोमेंटम कॅन्डल बनलेलं नाहीये. तर हे काही ना काही एव्हिडन्स आहे की प्राइस बुलिश जाईल. अच्छा, अजून कॅन्डल क्लोजिंग नाही झाली, वेट. अच्छा, हे बघा, ही लास्ट लास्ट वीक बेरिश कॅन्डल काय केली? बेरिश तर झालेला आहे, बट इथं खाली पण बाईंग झालंय, वरती पण सेलिंग झाली. म्हणजे इथं खाली बाईंग प्रेशर सुद्धा जास्त आहे. म्हणजे एवढं स्ट्रॉंग सेलिंग प्रेशर नाहीये. हे इंडिकेशन देते की BTC बुलिश जाऊ शकतं. मग कुठून जाऊ शकतं बघूया. काय अजून डेली टाइम फ्रेम मध्ये अजून काय पोस्टमॉर्टम करता येते का? तर इथे मल्टिपल टाइम्स BTC या लेवल पासून रिजेक्ट होतोय. ठीक आहे, ह्या लेवल पासून रिजेक्ट होतोय आणि त्या व्हॉल्युमचे एव्हिडन्स आले. बेरिश कॅन्डल खाली वीक आहे, अल्ट्रा हाय व्हॉल्युम आलाय, त्याच्यानंतर प्राइस अक्युमुलेशन स्टार्ट करता येतं. तर इथे BTC आपण जर बाय करायचं म्हणलं, ऍटलिस्ट डेली टाइम फ्रेमवर नोटेड फ्रेंड्स. तर BTC काय एक्सपेक्टेड आहे? एकदा या लेवलचा ब्रेकआउट झाला ना अशा पद्धतीने, तर आपण BTC बाय करू शकतो. इथून BTC बाय करू शकतो. हा आपला स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट 1,08,000. 1,00,000 1,08,000 हा टार्गेट राहील आणि स्टॉप लॉस इथपर्यंत ठेवला तरी चालेल. हा आपल्याला BTC मध्ये लॉंग टर्म म्हणजे स्विंग ट्रेड सेटअप मिळू शकतो. तर BTCचा जानेवारी महिन्यामध्ये हा प्लॅनिंग आहे. तर 4 तासात आलोय, अजून काय एव्हिडन्स येतात बघूया. 4 आवर्स मध्ये 4 आवर्स मध्ये प्राइस पण खूप चॉपी झालेला आहे, नो व्हॉल्यूम. एक अशा प्रकारचं प्राइस ऍक्शन बनले. ऑफकोर्स हे इथे ब्रेकआउट झाला पाहिजे. सेम सिनेरिओ